कुठली पण गोष्ट करायची म्हटलं की अचानकच होते. तसंच आमच्याबरोबर झाले बघा. कारण लई दिवस झाला आम्ही पार्टी करायची ठरवली, पण पार्टी करायला वेळच मिळाला. तर ती वेळ आज आज वेळ मिळाली बघा आम्हाला पार्टी करायचं. आल्या पहिल्यांदा चूल घातली, चूल पेटवली आणि चूल पेटवून मग इथं चिकन चिरायला मिळले, कारण आमची आज पार्टी आहे. त्याची तयारी चालली आहे. चुलीवर पाणी ठेवलं आणि पाणी आणायसाठी ते गेले बघा. तर आता बाकीचं चिकन चिरायचं चाललं आहे माझं. चिकन चिरायला काहीच नव्हतं, म्हणून म्हटलं कशाने चिकन चिरायचं हे मी आमच्या विघ्नेशला विचारलं. तर विघ्नेश म्हणला कोयता घे आणि कोयत्यानं चिकन चिर. ती काय कोयत्यानं चिरा येणार आहे. तर माझं चिकन चिरायचं चाललं तर ह्या 2 मॅडम आल्या बघा. ही गावातनं आली, एक रानात खाली वावरात भांगलत होती तिथनं आली. आणि इकडं चाललं आहे बघा बाकीचं आमचं नियोजन. त्याचं वैरण तोडायचं चाललं आहे बघा विघ्नेचं, कारण त्याला वैरण तोडायला सांगितलं गुरासने घालायला. आणि त्याचं चाललं आहे बघा. मग इकडं चिकन चिरून झालं की मग कांदा चिरायला लागले बघा. आणि ही नियोजन आम्ही घालतो आहे त्याला 4 महिने झाले. त्यात आजच झालं, अचानक उठलो आणि आम्ही रानात आलो. आता 4 वाजले. 3 वाजल्यापासून नियोजन घातलं, 4 वाजता आम्ही सगळं करून रानात आलो बघा. कारण रानात पुढं आम्ही आलो, मागणं येणार आहे ती बाकीची माणसं. तर आता कांदा चिरून झाला आहे. आता इकडं बघा चूल पिटली की भाकरीच चालू केले. त्या किती पण भाकरी घालायला, भाकरीचा काय कटाळ येत नाही. कारण घरात 10-15 माणसं आहेत ती आणि कुत्रे आहेत, ते कुत्र्यांचं जेवण. कारण आमच्या मेंढरांच्या मागं कुत्रे असते ते, आणि हे मेंढरांच्यासाठी शेड बघा मोठ्याच्या मोठ्या. पावसाळ्यात ही शेडमध्ये सगळं ह्यांचं साहित्यच आहे, कारण पावसाळ्यात मेंढरं असल्यामुळे त्यांचं जेवण करायचं, त्यामुळे सगळं साहित्य इथं असते. त्यामुळे काय अडचण नाही. तिकडं आता पातेल्याला बूड घालून बूड घेतले मातीचं आणि आता पातेलं घेऊन आले ते. आणि भाकरी एकदा बसले की उठायच नाही. आपण करतो म्हटलं तरी करून देणार नाहीत. आता ही चिकन चिरून झालं. इकडे या चिकनला मसाला लावून ठेवला आहे, कारण बिर्याणी करायची आहे. गावातनं मसाला बाकीचा करून घेऊन आला आहे, बाकीचा इथं राहिलेला चिरला इथं. आणि आता बघा बिर्याणी फोडणीला टाकायची चालू आहे बघा. ही माझी बारकी बहीण बघा, तिच्याकडं बिर्याणी आणि रश्श्याचं काम तिच्याकडं आहे. ती 2 कामं ती करणार आहे. इकडं भाकरीचं काम आहे बघा. ही माझी बारकी वहिनी आहे, तिच्याकडं भाकरीचं काम. कधी पण आम्ही पार्टी करून द्या काय पण हिच्याकडं भाकरीचं काम असतं बघा. भाकरी घालायचं तेवढं, चुलीवर किती पण भाकरी घालायला. इकडं बघा आता चूल पेटायला लागल्या. आता दणकून एकदा चूल पेटली का नाही, अर्ध्या तासात सगळंच जेवणाचं होते. कारण आता 4:30 वाजून गेले त्या, 4:30 वाजून गेले त्या. कारण अंधार लवकर पडत नाही, तरी पण लवकर आम्हाला घरी जायचं आहे, कारण मोठी गाडी आमची नसल्यामुळे. ही आमची मोठी वहिनी बघा तांदूळ नीट करून घेऊन बसले त्या. आज त्यासनी दुसरं काम दिलं, कारण जळण तोडायचं आहे, घरी जळण न्यायचं आहे, त्यामुळे जळण तोडणार आहे त्या. आणि बाकीचे मग आता भाकरीचं चाललं आहे बघा. आता भाताचं आता इकडं मग एकदा बिर्याणी फोडणीला टाकले की मग तिची ती बघत्या. मी आता हे म्हटलं चिकन धुवून आणते, कारण पाटावर पाणी बुचाला पाणी खळखळ वाहत आहे, त्यामुळे त्यातनं म्हटलं चिकन धुवून घेऊन यायचं. तर एकदम स्वच्छ चिकन धुवून घेतले. आणि इथं एवढं भारी वाटतं नाही ह्या रानात, ह्या वस्तीवर. इथं एवढंच की लाईटाची सोय नाही, तर सगळ्या सोयी इथं आहे त्या बघा. आणि लाईट नसल्यामुळे इथं राहण्याचं लय अडचणीत नाही, तर बाकी सगळं इथं आहे. तर आता इकडं बिर्याणीची तयारी चालली आहे, कारण मला जरा भांगलाय जायचं आहे. खाली भुईमुगात भांगलायचं राहिलं जरा, ते भांगलायचं आहे. माळवं केलं आहे, त्या माळव्यातलं जरा भांगलायचं राहिलं. भुईमुग झालं आहे भांगलून, माळव्यातलंच भांगलायचं राहिलं. आता मी भांगलून आले बघा. इकडं बिर्याणी झालीच बघा, रस्सा पण झाला आहे. आता गावातनं सगळी आली ती बघा, आणि आता जेवायलाच आम्ही बसणार आहे बघा. आता सगळे आम्ही एकदम जेवाय बसले. 7 वाजले त्या. आणि आता घरी जायचं आहे, आणि घरी जायला गाडी मोठी नसल्यामुळं आता गाडीहूनच प्रत्येकाच्या जायचं आहे. आणि इकडं बिबट्याचं बी असल्यामुळं एकट्या दोघं थांबून चालत नाही, त्यामुळं पटकीनं आवरून आम्हाला जायचं आहे. तर आता जेवण झालं की आम्ही निघणार आहे. तर माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा.